नाना देशभरामध्ये कॅन्डल मार्च आहे आज काँग्रेसच्या वतीनं. एकंदरीतच याचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसनं मोठे पुढाकार घेतला या सगळ्या याच्यात. सीजेपीच्या आंदोलनानंतर आज काँग्रेसनं पुढाकार घेतला. काय भावना आहेत, प्रतिक्रिया काय? तुम्ही पण दिल्लीत होती. बघा, हे आंदोलन विदाऊट फेज झालेलं आहे. हे याच्यातलं महत्त्वाचं आहे. गेल्या 12-13 वर्षात मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेला राग हा जैनजीच्या माध्यमातून आता पुढे आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की तो राग प्रामाणिकपणे आणि शांततेने समवण्यापेक्षा सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, म्हणजे जालियनवाला बागपेक्षाही मोठी घटना करण्याचा प्रयत्न जंतर मंतरवर दिल्लीमध्ये करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. लहान लहान मुलींचे कपडे फाडलेत, मुलींच्या प्रायव्हेट पार्टवर कसं इजा करायचं त्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. एक मुलगी मरण पावली अशा पद्धतीची गोष्ट पुढे येते. मुलांना जसं पद्धतीनं बेदम मारलं. हे मुलं कुठल्या राजकीय पक्षाचे नव्हते, ते आपला अधिकाराची लढाई लढायसाठी त्या ठिकाणी आले होते. आणि अशा परिस्थितीत सरकारने पुढं एक पाऊल जाऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता. आणि तो स्वाभाविक होता. एक परीक्षेसाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च परिवारच्या लोकांना, घरातल्या प्रमुखांना खर्च करावा लागतं. आणि तो पेपर लीक झाला. आणि लीक झाल्यामुळे अनेक मुलं मुली त्यांचं भविष्य खराब झालं या चिंतेनं त्यांनी आत्महत्या केल्या. जवळ 22 मुलामुलींपेक्षा जास्त संख्या ती असेल. आपल्या नागपूरमध्ये सुद्धा झाली, पण नंतर ते उघडकीस आली. पोलिसांना माहिती नाही, ते दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी 22 मुलामुलींपेक्षा जास्त असेल म्हणून मुद्दाम आकडा वापरला. कोणाचाही मुलगा असो, कोणाची मुलगी असो, ते देशाचं भविष्य आहे. आणि देशाच्या भविष्याबद्दल जो राग या मस्तावलेल्या मोदी सरकारमध्ये पाहायला गेला, भाजपमध्ये पाहायला गेला, आणि त्या दृष्टिकोनातलं हे सगळं चित्र आज आपण देशभरामध्ये पाहतोय. म्हणजे देशामध्ये आपल्याला 75 वर्ष आपण लोकशाही मिळून आपण ही लोकशाही साजरी करतोय. 75वी देशाच्या कुठल्याही प्रधानमंत्र्याला या पद्धतीचं लहान लहान मुलांनी बोललं गेलं नसेल, सार्वजनिक रूपाने बोललं गेलं नसेल. ते जंतर मंतरवर आपण पाहतोय की कुठल्या लेवलवर जाऊन ती मुलं मुली आपला राग व्यक्त करतात आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीत या मुला मुलींना रस्त्यावर सोडायचं नाही. आणि ते जे आहे, जिथं राहुलजी का नाही गेले असा सवाल ते विचारतात. त्याला पॉलिटिकल धार द्यायची नव्हती. नाही तर यांनी म्हटलं असतं ते काँग्रेसचं आंदोलन आहे, म्हणजे त्याला पक्षीय टाकलं असतं. म्हणून राहुलजी तिथं गेले नाही. आणि आमच्या देशातलं भविष्य, आमच्या देशातली मुलं मुली त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी ही लढाई आम्ही लढू अशा पद्धतीची भूमिका राहुलजींनी घेतली. आणि आज देशभरामध्ये शांततेनं, कारण की आम्ही महात्मा गांधींच्या विचारसरणीला जोडले गेलेलो आहोत, आम्ही गोडशाच्या भूमिकेला नाही. आणि म्हणून शांततेनं, अहिंसेनं हा मार्ग कसा चांगला निघेल यासाठी शांततेनं पूर्ण देशभरात आज प्रत्येक जिल्ह्यात कॅन्डल मार्च काढण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेसने केलेला आहे. आम्ही या तरुणाईंबरोबर आहोत. तरुणाईंच्या भविष्याबद्दलची आम्हाला मनात चिंता आहे. आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा त्या माध्यमातून आमची आहे. आणि म्हणून आज देशभरामध्ये कॅन्डल मार्च आहे. राजीनामा दिला जाईल नाही अशा पद्धतीची चर्चा समोर येत आहे. कारण सुधारणा करू बा, आम्ही पेपर फुटी जे प्रकरण घडत आहे त्याच्यात सुधारणा करू, पण राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे. नरेंद्र मोदींचे पहिले भाषण 2014चे पहिलेची भाषणं आपण ऐकली असाल. त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यात हा पेपर फुटीचाही मुद्दा होता. मग जवळपास
3 वेळचे तुम्ही प्रधानमंत्री झालात, पंडित जवाहरलाल नेहरूजीचाही रेकॉर्ड तुम्ही तोडलात, मग सुधारणा का नाही केल्यात? हे एवढं आंदोलन चालत असताना तुम्ही लोकसभेमधून पळून जाता का नाही? लोक त्या मुलामुलींसाठी त्या मैदानात उतरलात. 56 इंचीचा सीना त्या वेळेस कुठे गेला होता? आणि सोनम वांगचुकचं रात्री 12 वाजता उपोषण सोडत असताना रात्री प्रधानमंत्री त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की आम्ही कायदा बदलायला निघतोय. काय लोकसभेत काय बोलता आलं नाही त्यांना? या मुलांना मारण्याच्या पहिले त्यांनी त्या लोकसभेत सांगितलं असतं की आम्ही हे सगळी कारवाई करतोय, ते सुधार करतोय. का नाही बोलले? पळकुटा प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, ही लोकांची सत्ता आहे, लोकांनी दिलेली सत्ता आहे. पण भाजप बेईमानीनं मशीनमधून निवडून येऊन, निवडणूक आयोगाच्या आशीर्वाद निवडून येऊन ज्या पद्धतीनं त्यांनी माज आणलेला आहे, आणि या माजाला आता प्रधानमंत्र्याच्या या फेकूगिरीला कोणी ऐकणार नाही अशी परिस्थिती आज आहे. सोनम वांगचुकचं उपोषण सोडवले असेल तरी तरुणाई तिथून हटायला तयार नाहीये, अशी परिस्थिती आहे. मी स्वतः दिल्लीत होतो, कालच रात्री इथं आलेलो. सोनम वांगचुकच्या बद्दल आपण आता बोलले. सोनम वांगचुक यांची पण प्रतिक्रिया आली आहे की माझ्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला या पद्धतीने उपोषण सोडलं, पण मी असं असतं तर 26 दिवस उपोषणाला बसलो असतो का सर? बघा ना, तुम्ही संताप त्यांना सोशल मीडियावर या जैनजींनी काय बोलले काय नाही, आमच्या काँग्रेसकडून त्यांच्यावर कुठलाही आम्ही लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी तर राहुल गांधींना त्यांची मिसेस तिने राहुल गांधीवर टीका केली. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात आंदोलन करायचं असेल त्यांना तर पहिले सांगायला पाहिजे होतं. आता तुम्ही सुरुवात केली, तुमच्या पद्धतीनं होतं. आम्ही तुम्हाला सपोर्टमध्ये आहोत, कारण की या देशाच्या भविष्यासाठी नेहमी काँग्रेस चिंतेत होती. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. हो, उद्या ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा आहे. काँग्रेसचं समर्थन आहे का? आणि काँग्रेसचे नेते त्या आंदोलनात जाणार आहे? आज काँग्रेसचं देशभरामध्ये आंदोलन आहे. त्यामुळे आमचं आंदोलन आज असल्यामुळे आज आम्ही सगळेजण त्याच्यात व्यस्त आहेत. उद्या लोकांनी सगळ्याच आंदोलनात, कारण की हा राजकीय मुद्दा नाही, जो पक्ष यात मुलांच्या बाजूने उभा होत आहे त्यांच्याबरोबर सगळ्यांनी राहावं. आज काँग्रेस बरोबर सगळ्यांनी यावं. मोहन भागवत म्हणाले की म्हणजे तुमच्यासोबत आज ठाकरे बंधू आले नाही तर उद्या तुम्ही जाणार नाही असं? आम्ही असं काही बोललोच नाही. हा काही राजकीय मुद्दा नाही किंवा कोणत्या पक्षाचा एजेंडा नाही. हा देशाचा अजेंडा आहे, देशाच्या भविष्याचा अजेंडा आहे. त्यामुळे आज काँग्रेसचं आंदोलन देशभरात आहे. त्यामुळे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. भाजपचंही आपण पाहिलं असेल की जंतर मंतरवर एक मुलीने म्हटलं की माझे आई वडील अंधभक्त असतील भाजपचे, पण मी नाही. वेळ आलं तर ते म्हणतात मला की तुला घराच्या बाहेर काढू. तुम्ही का काढता? मी घराच्या बाहेर निघतो. अशा पद्धतीचं तरुण मुलीनं आपलं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे अंधभक्त जे कोणी असेल भाजपचे त्यांनी पण आजच्या काँग्रेसच्या मोर्चात सामील व्हावं. मोहन भागवत म्हणाले की विद्यार्थ्यांसोबत संवाद करणं गरजेचं आहे. त्यांचे जे तर्क आहे ते उत्तर त्यांना संवादातनं द्यायला पाहिजे. ते राम मंदिरमध्येच गुंतलेले आहेत आता सध्या त्या चंद्यामध्ये. त्यामुळे इतका उशिरा त्यांनी आज बोलावं हा चर्चेचा विषय आहे. पेपर फुटीमुळे तुम्हाला वाटत नाही का ते सरकारपेक्षा यांचं समर्थन करताना दिसतात तरुणांचं? अरे हो, बोलताय तर इतका उशीर काय? सरकारचं रिमोट कंट्रोल तुम्ही आहात, सगळ्यात तुम्ही आहात. पोरांचं जे नुकसान झालं, पोरांनी आत्महत्या केल्या तुमच्या नागपूरमध्ये केल्यात, मग तुम्ही इतके दिवस शांत का आहात? आणि म्हणून राम मंदिरांचा चंदा आणि चंद्याच्याच गोळामध्ये तुम्ही राहिलात हे आता त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. इतक्या दिवसानंतर तुम्ही बोलतात तर तुमच्या बोलण्याला अर्थ काय, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. पेपर फुटीमुळे दुःख झाले, पण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, असा फायदा घेतला असं निर्मला सीतारामन यांनी वक्तव्य केलं. तिथं कांदे खाऊ नका म्हणतात, महागाई आहे तर तुम्ही एक वेळ उपाशी राहा असं म्हणतात. देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन भगिनी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही तसं टीका करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही एका संविधानिक महत्त्वाच्या पदावर आहात आणि नुकसान काय झालं मुला मुलींचं, त्यांच्या आईवडिलांचं आर्थिक नुकसान काय झालं नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर, याचं तुम्हाला थोडी काळजी असती तर तुम्ही हे सगळं पाप त्याच वेळेस संपवायचं कसं याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियावर जा, निर्मला सीतारामच्या या वाक्यावर
मुलांनी मुलींनी कुठल्या लेवलवर जाऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते थोडं बघितलं म्हणजे मला प्रतिक्रिया द्यायची गरजच नाही. लोकसभा निवडणुकीला अजून 3 वर्ष आहे, त्यामुळे सध्याच्या आंदोलनाचा काही फार परिणाम होणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे परवाच्या दिवशी म्हणाले. असं मला वाटतं की आम्हाला कोण मरतंय, कोणाचा मुलगा मरतंय, कोणाची मुलगी मरतंय, कोणाचं भविष्य खराब होत आहे त्याचं घेणं देणं नाही. आमची खुर्ची सही सलामत राहिली पाहिजे हा विचार त्यांनी प्रगट केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या लाईनवरही तुम्ही सोशल मीडियावर जा तर तुम्हाला त्यांच्यावर काय काय प्रतिक्रिया झालेली आहे ते तुम्हाला कळतं. हे जन्मत आहे सोशल मीडियावर आपल्याला खऱ्या अर्थानं जन्मत त्या ठिकाणी कळतं. आणि मला असं वाटतं की जे कोणी भाजपचे मोठे नेते अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर फक्त आमच्याबरोबर जंतर मंतरवर चला म्हणजे माने असं बोला, मग काय होतं तिथं ते बघा. त्यामुळे मला असं वाटतं की आज भाजपचा कुठलाही नेता आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियेपासून त्यांनी थांबावं असा माझा सल्ला आहे. नसला ऐकायचा तो त्यांचा भाग आहे. हे महाराष्ट्राचं राजकारण, आम्ही देशपातळीवर तर वेगळ्या राज्यात वेगळं राजकारण, आम्ही जे काही आपले जे संबंध असतात त्यामुळे आज जे काही ज्यांची मानसिकता जी बिघडलेली आहे ते या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या पापामुळे आहे. आणि सगळे तरुण आहेत देशभरातले हे आता रस्त्यावर उतरलेले आहेत, हे त्यांना नाकारता येत नाही. त्यांना 3 वर्षाच्या निवडणुकीची वाट पाहण्यापेक्षा नेपाळ अनेक राज्यात देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी खुर्च्या लोकांच्याकडून मारू भाकललं तशी परिस्थिती या देशात निर्माण होऊ नये याची काळजी भाजपने घ्यावी, नरेंद्र मोदीच्या सरकारने घ्यावी असं आमचं त्यांना विनंती आहे. दिल्ली पोलिसांकडून एक आकडे आले की जवळपास 2000 उपद्रवी तत्वांना तिथे ओळख पटलेली आहे, त्यापैकी 65 ते घायल झालेले आहे आणि पोलिसांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे की ते 130 पोलीस घायल झालेले आहेत. आता जे आंदोलनकारी आहे त्यांनी सरकारने जाहीर केलं हे आतंकवादी आहेत आणि आतंकवाद्यासारखं त्यांना ट्रीट केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या देशाच्या तरुणाईंना आतंकवादी बोलणं हे किती मोठं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप करते हे पाहायला लागतं. म्हणजे सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल तो आतंकवादी, तो शहरी नक्षलवादी. मला कळत नाही या देशामध्ये की अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं काँग्रेसच्या विरोधात. काँग्रेसने कधी म्हटलं नाही की त्याला आतंकवादी आहे म्हणून, आणि तो त्यांचा अधिकार आहे. पण हे यांच्या विरोधात कोणी बोललं तर तो आतंकवादी, तो शहरी नक्षलवादी. एक नवीन परिभाषा या भाजपने आणलेली आहे. म्हणजे काही हुकुमशाही तर चालवलेली नाही या देशामध्ये. आणि म्हणून तिथं कुठल्या संघटना आहे हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते आंदोलन फेसलेस आहे. स्वयंपूर्तीनं तिथं मुलींची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये या पद्धतीनं त्या आंदोलनाची चेष्टा न करता या आंदोलनातला सकारात्मक मार्ग काढला गेला पाहिजे ही भूमिका आहे. काल राहुलजींनी सुद्धा तीच भूमिका मांडली, 3 मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेत. त्या मुद्द्याप्रमाणे हे या आंदोलनाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे असं आमचं मत आहे. या आंदोलनावर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ तयार केला होता परवा, तो 350 मिलियनच्या पलीकडे गेला. तर त्या व्हिडिओवर अजून पुन्हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असं त्यांनी त्या व्हिडिओत नमूद केलं. त्यांनी चुकीचं पाहिलं असेल थोडंसं. ते तुम्ही आपणही जा त्या सोशल मीडियावर बघायला, आपण बघा ते प्रधानमंत्र्यांना काय काय बोललेत लोक ते आपल्याला कळेल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनमत हा जो भाग आहे हा बीजेपीला याचं काही घेणं देणं नाही. आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकायचं आणि निवडणूक आयोगाच्या कृपाने कसं निवडून येता येतं, बेईमानीनं कसं निवडून येता येतं आणि सत्ता कशी काबीज करता येतं जनतेच्या मताच्या बिना. आणि म्हणून त्याच्यामुळे हा माज अजूनही उतरत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजेच जखमेवरून मीठ चोरण्यासारखं आहे. तुम्हाला असं म्हणायचं की व्ह्यू पेक्षा कमेंट महत्वाचे आहे. किती व्ह्यू झाले हे तुम्ही व्ह्यू तर सोडावं, अंधभक्त काय करतात आपल्याला माहिती आहे. तुम्ही बघा तर खरं, आता सोशल मीडिया बघा. आता तर सध्या हे ज्या आंदोलन सध्या टॉपवर आहे, जागतिक पातळीवर आहे. नुसतं इथं भारतापुरतं नाही आहे. अमेरिकेमध्ये याच्या विरोधात आंदोलन झालं, ऑस्ट्रेलियामध्ये आंदोलन झालं, इंग्लंडमध्ये आंदोलन झालं जैनजींच्या सपोर्टमध्ये. जागतिक पातळीवर आंदोलन होत आहे. आणि मेलोडी आपली इटलीची मेलोनी तिची काय अवस्था झाली ते पण आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे जैनजी कसं चिडलेलं आहे आणि त्याचा राग कसा आहे
हे पहिल्यांदा देश बघतोय. 75 वर्षाच्या कालावधीच्या नंतर लोकशाहीची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने जे निवडून आलेले सत्तेमध्ये, काही एक हिरोईन बोलते नेहमी की हे जनमतातून निवडून आलेली सरकार आहे, आम्ही घेऊ निर्णय, तर तिला काय काय बोलले ते पण बघा. त्यामुळे मला असं वाटतं की 5 वर्षाचे तुम्ही मालक जे समजून राहिलात हे 5 वर्षाचे मालक समजू नका. जनतेसाठी काम करा आणि भ्रष्टाचार कसा कमी करता येईल त्याच्यावर तुमची व्यवस्था निर्माण करा. नाही तर भ्रष्टाचार तुम्ही पोकळलेला आहे. आज आपण पाहतोय की गोदी मीडियाची काय अवस्था करून टाकली जैनजीने. तिथं रिपोर्टर जाऊ शकत नाही, मारतात आहे तिथं ती मुलं की तुम्ही गोदी मीडियावाले आहे म्हणून. 4थ्या स्तंभाच्या बद्दलचा सुद्धा या मुलांमध्ये जो राग आहे तो राग पण आपण ओळखला पाहिजे आणि त्या आधारावरच खऱ्या अर्थानं जे चुकलं, कारण की ते निष्पक्षपातीपणानं मीडियाचं काम असावं अशा पद्धतीचं त्या तरुणांचं मत आहे. त्याचा जीव बघा म्हणजे पॉइंटच नव्हते. ओके. देवेंद्र फडणवीस म्हणाले की या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही राजकीय पोळी भाजून भाजणारे. असं आहे, फडणवीसांचं ते बुद्धिजीवी आहेत आणि हे जे आंदोलनकारी आहेत ते आंदोलनजीवी आहेत. आता बुद्धिजीवी आणि आंदोलनजीवीचा जो फरक असतो तो जेव्हा विरोधी पक्षामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस हेच आंदोलनजीवी कशी भूमिका मांडत होते ते थोडंसं मागचं आपण पलटून पाहिलं त्यांनी, तर मला वाटतं की ते अशी प्रतिक्रिया देणार नाही. आणि ते कारण मोदीजींना खुश करण्यासाठी बोलले असतील असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.